मना सन्मानाचा जय लवजी. मित्रांनो, आपण फक्त निवेदन देण्यासाठी एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. मित्रांनो, या आरक्षण उपवर्गीकरणासाठी स्वातंत्र्यानंतर 70 वर्षापासून हा मातंग समाज लढतो आहे. मित्रांनो, प्रत्येक कार्यकर्त्याचं, प्रत्येक मातंग समाजाच्या संघटनेचं काम या आरक्षण उपवर्गीकरणासाठी योगदान आहे. मित्रांनो, आज 1 ऑगस्ट 2024 ला सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, तो निर्णय या राज्याने त्वरित त्याची अंमलबजावणी करावी, यासाठी आपण सर्वजण एवढ्या उन्हाताणामध्ये आलेला आहात. मित्रांनो, आणि असं करत असताना हा कोर्टाचा निर्णय आहे. 7 सदस्यीय मंडळाने हा निर्णय दिलेला आहे. आपण संविधानाचे रक्षक आहोत, संविधानाचा मान सन्मान करणारे आहोत, तरी देखील काही लोक, ठराविक लोक या विरोध करतायत. ही खेदाची बाब आहे. मित्रांनो, आज आपण एका गावामध्ये राहत आहोत, सर्व भावाभावाप्रमाणे, बंधूप्रमाणे एकत्रित राहतो आहोत, आणि अशा पद्धतीनं जर आपल्या बांधवाने विरोध केला तर हे चिंतनीय आहे. मित्रांनो, आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्या मुलाबाळाच्या रक्षणासाठी, आपल्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी यापुढे आपल्याला ताकदीने लढावं लागेल. मित्रांनो, आज फक्त या ठिकाणी तहसीलदार साहेबाला आपण हे निवेदन देत आहोत, आणि हे निवेदन देत असताना मित्रांनो, हे समाजाप्रती माननीय मुख्यमंत्री यांना आवाहन करतो आहे. भारतीय संविधान अनुच्छेद 15(1) आणि 16(1) व अनुच्छेद 341(1) आणि 342(1) नुसार आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब, हरियाणा या राज्यात आरक्षण लागू झालेलं आहे. त्याप्रमाणे राज्य सरकारला आरक्षणाची समान न्यायी वाटप करण्याचे अधिकार आहेत, आणि ते त्यांनी त्वरित अंमलबजावणी करावी, एवढीच विनंती या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय लवजी. अरे कोण म्हणता येणार नाही.